मुंबईकरांचं फार प्रेम दिसतंय. आता आपण बघितलं की जसं तुम्ही परफॉर्म झाला, वेगळाच जोश मुंबईकरांमध्ये. हो हो, ते हे माझं 3रं वर्ष आहे. मी प्रकाशदादा आणि राजदादांचं मनापासून आभार मानते. ते दरवर्षी मला बोलवून जो मान सन्मान देतात त्यांचं खरंच मनापासून आभार. आणि मी ह्यावेळेस वेगळं काहीतरी घेऊन आले होते मुंबईकरांसाठी, जसं की कोळी पॅच झाला, हिंदीचा पॅच झाला आणि बरेच अजून गाणे आहेत पुढं तर तुम्हाला बघायला मिळतील. प्रेक्षक वर्गांसाठी वेगळं काहीतरी. म्हणून मी सर्व मुंबईकरांचं मनापासून आभार मानते की तुम्ही मला भरभरून दरवर्षी दहीहंडीला दरवर्षी प्रेम देत असतात. एक परफॉर्मन्स झाला तरी मुंबईकर त्यांचं नशीब समजतात. त्यावेळेला तो 2दा परफॉर्म केलंस. हो हो हो, आणि सगळ्यांनी एन्जॉय केलंय. असं नाही की मी एकटीने, सगळ्यांनी एन्जॉय केलं म्हणून मला खूप म्हणजे समाधान वाटलंय, खूप छान वाटलंय. वेगळं दिलंस. आता पुढे आणखीन काय वेगळं दिसेल? पुढं कार्यक्रम आहेत 2, पण मला ॲड्रेस नाही सांगता येणार, पण 2-3 कार्यक्रम आहेत. नवीन नवीन सगळं नवीन, यावर्षी वेगळंच काहीतरी. थँक्यू दादा, थँक्यू थँक्यू. उत्तमी पाटील ही होती आणि यावेळेला काही वेगळं देईल असं आश्वासन देखील जाता जाता ती देऊन गेलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.